मे महिन्यातील विक्रमी पावसानंतर जूनचा पहिला पंधरवडा मुंबईसाठी तुलनेत कोरडाच गेलाय। सध्या जूनमध्ये पावसाची तूट नोंदवली जात असून दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढून ही तूट भरून निघून मासिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे सुमारे 1.25 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा शहराला 1.25 महिना पुरणार असून या प्रकल्पातील 4 धरणांमधील पाणीसाठा 6.5 टीएमसी पर्यंत पोहोचलाय। पुण्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास त्यांच्या निवारणासाठी पालिकेनं शहरात 71 ठिकाणी नागरिकांची राहण्याची सोय केली आहे। या ठिकाणांची यादी आणि संपर्क पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महागरी एआय धोरण हे 2025 ते 2029ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या धोरणामुळे एआय, जनरेटिव्ह एआय, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यासारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत उपाययोजना राबवण्यात येईल। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे। पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू या फळ पिकांचा विमा आता 30 जून 2025 पर्यंत काढता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज कांद्याची 1,87,000 क्विंटलची आवक झाली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1,05,000 क्विंटलची आवक झाली आहे। केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पाअंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पास 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। पुण्यात संत श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 20 ते 23 जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये भारत बिल्डर्सवर जीएसटीची रेड पडली आहे। जवळपास 2 तास कागदपत्रांची तपासणी सुरू होती। जीएसटी विभागाच्या अमरावती अन्वेषण विभागानं ही रेड टाकली। मनमाड शहर परिसरात गेल्या महिन्यापासून रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होतो। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अघोषित लोड शेडिंगमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झालाय। वाशिमच्या अडोळी, जुमडाळ, अटकळी, वाघोली या गावातील शेतकऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून सिंगल फेज वीज पुरवठ्यामुळे ते प्रचंड त्रस्त झालेत। मोटार पंप बंद पडल्याने पाणी पुरवठा देखील विस्कळीत झालाय। त्यामुळे हळद पिकाचं सिंचनही थांबलंय। वारंवार मागणी करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अडोळी वीज केंद्रासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या रस्त्यांच्या कामांच्या महानिविदेपैकी 49% कामं 31 जूनपर्यंत पूर्ण झालेली आहेत। एकूण 1,385 म्हणजेच 342 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहेत। राज्यात साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली असून 14 जूनपर्यंत 4,471 हिवतापाचे रुग्ण आढळलेत। हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून पुणे जिल्ह्यात देखील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या अधिक आहे। या 4 राज्यातील संख्या देशाच्या तुलनेमध्ये निम्मी असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या विश्लेषणातून उघडकीस आलं। घनकचरा विभागात सध्या संपाचे वारे पाहायला मिळत आहेत। कचरा संकलनाची निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटणार आहे। जोगेश्वरी येथील पूनमनगर मेघवाडी या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हाडामार्फत वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलाय। या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना 180 फुटांच्या बदल्यात 450 चौरस फुटांचं घर मिळणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारनं जमिनींच्या भाडेपट्टी करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या पुनर्विकासासाठी 500 एकरापेक्षा अधिक जागा देण्यात येणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होते। यंदाचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली आणि पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक करण्यात आलाय।
त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती झाली। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। पालखी प्रस्थान कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल। पालखी सोहळ्यासाठी चांदीचा पालखी रथ सज्ज आहे, तर सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्यात। यंदा संस्थानं 3 बैलजोडी स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझी सहकारी प्रियंका लाठे सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। प्रियंका, सुप्रभात। आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे, तू तिथे स्वतः उपस्थित आहे, काय वातावरण आहे, कसा उत्साह आहे? खरं तर प्राजक्ता, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। अर्थात इथे कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा भेद नाहीये। सगळ्या जाती धर्माचे लोक या वारीसाठी येतात आणि विशेष करून कुणाला बोलवणं जात नाही, लोक स्वतःहून वर्षभर वारीची वाट बघतात आणि वारीसाठी येतात। आज देहू नगरीमध्ये आपण उपस्थित आहोत आणि कशा पद्धतीने देहू नगरी सजली आहे हे तुम्ही बघू शकता। असंख्य वारकरी देहूमध्ये आलेले आहेत आणि देहूमध्ये येऊन देहूचं ते जी पावन भूमी आहे ती आणखी पवित्र करण्याचं काम हे वारकरी करतायत। देहूची कमान आपण बघू शकतो। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरचं हे प्रवेशद्वार आहे। इथूनच आतमध्ये जो गाभारा आहे मंदिराचा तो आहे आणि इंद्रायणीचं तट देखील आहे। माझ्यासोबत अनेक वारकरी इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। बाबा, कुठून आलात? मी एक भजन म्हणणार आहे। म्हणा। माझी हीच दुनिया आहे। म्हणू सर्व काही नको देवा कुणापाशी, जाऊ रे पंढरीच्या वारी विठोबाच्या पाशी। म्हणू काही नको देवा मागन कुणापाशी, जाईन रे मी माझ्या विठूच्या रे द्वारी। पायीन रे सावळा माझा तोच हारी, उभा राहीन देव माझा उभा विठेवरी। मुखातून बोलन राम कृष्ण हरी, आनंदाची भक्ती विठुराया तुझ्या दारी। तर जसं की बघितलं, वारकरी सगळेच लोक इथे येऊन मुक्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत। वर्षभराचं जे सगळं टेन्शन असतो, तणाव असतो, अगदी पेरण्या करून सुद्धा वारकरी आता वारीला पोहोचलेत। सगळं पांडुरंगाच्या भरोश्यावर इतका विश्वास पांडुरंगावर आहे की ती पेरणी केलेलं पीक आणि त्या सगळ्या गोष्टींवर आता पांडुरंग त्याला बघेल, आम्हाला तिथे बघायची गरज नाहीये आणि आम्ही वारीला आलेलो आहोत आता पांडुरंगासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी, अशी एक भावना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे। पेरण्या करून लगभग हे सगळे वारकरी आता वारीसाठी निघालेले आहेत। देहूला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि मग हळूहळू जवळपास 500 दिंड्या आज देहूमध्ये दाखल झालेल्या आहेत। वेगवेगळ्या गावचे वारकरी इथे आलेले आहेत आणि जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं, इथे कुठलाही धर्म नाहीये, जात नाहीये, पंथ नाहीये, सगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या गावावरून इथे येत आहेत। महिला मंडळ देखील मोठ्या प्रमाणात वारीत आलेला आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं हे कारण संसाराची सगळी चिंता सोडून या महिला मंडळी आता वारीत दाखल झालेल्या आहेत। संसार सगळा माऊलींच्या भरोश्यावर टाकून आता एकच जयघोष करत या देहूमध्ये दाखल झालेल्या आहेत। उद्या आळंदीमध्ये देखील वारकरी येतील आणि तिकडनं संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी निघेल। पण आज संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून निघणार आहे। निश्चितच प्रियंका, खरं तर भाविकांमध्ये उत्साह दिसतोय आणि तितकाच उत्साह तुझ्यामध्ये देखील दिसतोय। हा उत्साह असाच कायम ठेव। तुझ्यासोबत दिवसभरातून संवाद होतच राहील। तुर्तास धन्यवाद।